हाय. आपण ब्लेस्ड बाय महादेव 44 या चॅनलसाठी इथलं शूटिंग घेतो आहे. तू इथे रोज येतोस का कसं, म्हणजे तुझं नाव काय मुळाचं? माझं नाव यश ढाके, बरं. मूळचा परभणीचा आहे. अच्छा. भारतीय विद्यापीठला म्हणजे B.Pharm डिप्लोमा करतो फार्मसीमध्ये. गव्हर्नमेंट तो लागलेलो आहे. हां हां. घर अध्यात्माचं वातावरण आहे. अरे मी वा. पण जरा आहे लिंकटे कुठं पॉझिटिव्ह आहे वाटते. बरं. घरचे पण भरपूर गोष्टी करते तर अच्छा. तसं मग एक आवड म्हणून म्हणा किंवा मला जास्त कनेक्टिव्हिटी आहे म्हणून मी येतो. असं काही नाही की मला काही पाहिजे म्हणून येतो. खूप छान वाटतं. एक तर वेगळी कसं म्हणजे डेलीच्या रुटीनमध्ये मी पण असं सुरुवातीला काही एवढं करू नाही गेलं. जसं एक मुळामध्ये आमच्या भागामध्ये असं वातावरण पुण्यासारखं वातावरण आहे. फ्री राहणं, हे करणं ते करणं आमच्या इकडे सहजासहजी भेटत नाही. इथं आल्यावर पण मी पण भारावून जातो समजा ह्या गोष्टीमध्ये. इथं आल्याच्या नंतर कुठंतरी अशी गाभाऱ्यात आल्यावर कशी कुठंतरी वेगळी पॉझिटिव्हिटी सापडती, जेणेकरून मी वापस माझे मुळं जे हे तर जे करते तर त्या गोष्टीकडे वळतो. म्हणून सकाळी उठतो, आपलं जे काय सकाळी 4ला व्यायाम करून आपलं सकाळी 7 वाजता 7-7:30 वाजता येऊन जातो सकाळी. बरं. आणि सकाळी कॉलेज संपल्यावर 5-5:30ला आम्ही माझा एक मित्र आहे मध्ये, ती सध्या नामस्मरण करायला मी सकाळी करतो म्हणून मी सध्या करणं झालं. ते मध्ये बसले तर बाहेर बसलो होतो. सकाळ संध्याकाळ 2 टाईम दर्शन होते. याच्यामुळं मला पण माझ्यामध्ये स्वतः पॉझिटिव्हिटी वाटते. सकाळी उठून आपल्याला दर्शन जायची याची आवड निर्माण होती, म्हणून सकाळी लवकर उठून तरी यायची. खूप छान. आणि तुझ्या वयाच्या मुलांना तू टाईम कसं मॅनेज करायला सांगशील? कारण बऱ्याच जणांचं असं तक्रार असते त्यांच्याकडे वेळ नाही आहे भगवंताच्या दर्शनाला, तर तू ते कसं सांगशील? भगवंताच्या दर्शनासाठी वेळ ही वेगळी गोष्ट आहे, पोराला काढायचं नाही ही वेगळी गोष्ट आहे. खरं कारण काढायचं नाही ही गोष्ट आहे. बरं. दुसरी गोष्ट अशी आहे, जे मोबाईल म्हणसान तुम्ही, पोरं रात्री 12, 2, 3 पर्यंत जागे राहते. तर मी पण राहिलेलो आहे, पण आता मी ती गोष्ट ते करू लागलो म्हणून सकाळी झोप येणं, लेक्चरनं जाणं. मी पण स्वतः लेक्चर बंक केलेले आहेत 10 वाजता जाऊन. ती गोष्ट मला करायची नव्हती. मला मार्क कमी पडले म्हणा, काही म्हणा, त्यामुळे रिग्रेट झालं. त्याच्यामुळे मग मी जरा टाईम मॅनेजमेंट केली वेगळी. 10:30पर्यंत झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, स्वतःला वेळ द्यायचं. हे पण काहीतरी मी ते प्रेमानंद महाराज आहे त्यांचे जरा व्हिडिओ लेक्चर बघून जरा असं अध्यात्माकडे वळालो. खूप छान, खूप छान. आणखीन आपले शंकराचार्य आहेत पुरीचे पिताधीश, त्यांचं पण जरा असं ऐकून वरिष्ठांचं ऐकलं पाहिजे म्हणतात. बरोबर. थोड्या 4 गोष्टी ऐकल्यात काय फरक पडायला. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे खूप जणांना एक होप मिळणार आहे आणि नक्कीच ते तुझं ऐकणार आहेत. थँक्यू. जे बदलायचे तिथं असं माझं नाही ऐकताना पण बदलणार आहे. माझा एवढा इम्पॉर्टन्स नाही, त्यांना जे करायचं ते करणारच आहे.